अर्थाने समृद्ध होईल आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचेल. अशा अभियानाचा शुभारंभ करायचा म्हणजे गावही त्याच ताकदीचे हवे. तर या कार्यक्रमासाठी निवड झाली ती आदर्श गाव किनगावची. दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील हे किनगाव आता हिरवगार झालंय. पावसाळी शेती बारमाही झालीये. इथला शेतकरी आता समाधानी आहे. किनगावच्या 1000 हेक्टरच्या परिसरात पाणी पातळी वाढली. किनगावमध्ये हिरवाई फुलली. पद्मश्री पोपटराव पवार, डॉक्टर अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनातून किनगाव परिसरात आदर्श गावाची चळवळ रुजली. डोंगर उतारावर 4500 मीटर लांबीच्या समपातळी चरांमध्ये पावसाचं पाणी मुरलं. त्यातूनही बाहेर पडणाऱ्या पाण्याला जिरवण्यासाठी 40 शुष्क दगडी बंधारे, 2 गॅबियन बंधारे, 45 माती नाला बंधारे, नदी पात्रातील कॉन्क्रीट बंधारा यांची निर्मिती झाली. गायरान आणि रस्त्याच्या कडेनं 10,000हून अधिक झाडं लावली गेली. जनभागीदारीतून 15 लाख रुपये खर्चून उभारलेला 3 कोटी लिटर क्षमतेचा हा बंधारा 2010 पासून दरवर्षी तुडुंब भरून वाहतो. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यामुळेच गावाचा सन्मानही झाला. गावात सिमेंट रस्ते झाले, पेव्हर ब्लॉक बसले, गटारं बंदिस्त झाली, पाणी योजना अंमलात आली. मंगल कार्यालय, ग्रामसचिव